गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता आपण गेल्या 2 बुधवारपासून कुलधर्म कुलाचार याबद्दल वाचत आलेलो आहे. तर कुलधर्म जो आहे तो फक्त 25% आहे, तोही देवासाठी, आणि कुलाचार आणि कुलोपासना ही 75% आपल्यासाठी आहे. तर त्याच्या संदर्भात पान नंबर 88 पर्यंत आलो होतो. आता त्याच्या पुढील वाचन सुरू करतो. शेवटचा प्यारा, पान नंबर 88. आहार शास्त्राप्रमाणे शुद्ध आहारासंबंधी वर निवेदन केलेले आहे. शुद्ध गाडीमध्ये मिक्स पेट्रोल घातलं तर गाडी काय करते रे? फटफट आवाज करायला लागते. पेट्रोलच्या गाडीला डिझेल चालतं का? रॉकेल. मग मी ज्या गाडीला जे डिझाईन केलंय ते पेट्रोलच्या गाडीला पेट्रोलच पाहिजे. मग ह्या गाडीला काय पाहिजे? शुद्ध आहार. मग घालतो अशुद्ध आहार, सगळं चालतं या गाडीला आणि मग सगळं बिघडतंय. म्हणजे त्या गाडीत बसल्यावर गाडीला जर पेट्रोल बदललं तर गाडीला धक्के बसतात. तशी ही 19 माध्यमं बिघडतात आणि या 19 माध्यमावर तुमचं जीवन अवलंबून आहे. म्हणून देवाला नैवेद्य दाखवायचा, सोळ्यानी स्वयंपाक करायचा. पूर्वी आम्ही घरात स्वयंपाक करायला दिला तर आंघोळ केल्याशिवाय मला ते काठी घेऊन बसले असते ती काकू, तिथे यायचं नाही पुढे. मी इतका शुद्ध आहार, आंघोळ करूनच विहिरीचं पाणी आणायचं. समजलं ना? आता कसलं काय आणि कसलं काय, बिन आंघोळीचं कसलंही पाणी चालतंय, कोणीही येतंय. म्हणजे विटाळ पाळत नाही, कुणाचे हे करत नाही. म्हणजे आता सध्या परिस्थितीत असं केलं, पण त्याचे परिणाम दिसत आहेत ना. पण प्रत्येकाची तक्रार आहे, मुलं ऐकत नाही, अमुकत नाही, मुलांचं शिक्षण होत नाही. म्हणून ते आचार म्हणजे संस्कार. सकाळ झाली संध्याकाळ झाली की देवाला नमस्कार करायचं, हातपाय धुवून यायचं, उद्बोधन त्या वेळेस ते काम करायचं, आपलं काम आपण करायचं. चहा प्यायल्यावर कपशी विचारायची, हे सगळं असायचं. जेवण झालं ताट उचलून ठेवायचं. पण काय नाही हल्ली, चहा प्यायचा, कपशी ढकलून ठेवायची, जेवण करायचं, ताट ढकलून ठेवायचं. मग तुम्ही काय करणार दिवसभर? म्हणजे संस्कार वाचा. म्हणून इथं लिहिलंय आचरण. आणि असं शुद्ध आचरण करून केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये जातो ना रे, कशामध्ये? व्यायामशाळेत. तिथं तुम्ही डंबेल्स खेळता. कशा करता? डंबेल खेळता, उड्या मारता, हा सगळा व्यायाम करून शक्ती म्हणून तुम्ही पैलवान होता ना. तसंच सकाळी पूजा केल्यानंतर देव आशीर्वाद देण्यासाठी स्वयंपाक करताना इकडे फिरायचं, चटणी वाटायची, कपडे धुवायचे, भांडी घासायची. हे सगळं करत असताना ती शक्ती धारण होत होती. म्हणून त्याला कुलाचार म्हटले. ती शक्ती धारण कुठे होत होती? शक्ती धारण कुठे होत होती? श्वासातून रक्तात. रक्तात शक्ती पॉझिटिव्ह झाली होती, त्याचंच बीज पुढे होतं. म्हणून कुलोपासना म्हटलंय. म्हणजे बापापेक्षा सवाई मुलगा आणि त्याच्यापेक्षा सवाई नातू असं होतं. आम्ही पीरवाडीला गेलो होतो. तिथं मुंडीबा महाराज होते आधी. कोंडीबा महाराज म्हणजे दादांच्या वडिलांना कोंडीबा महाराजांनी आशीर्वाद दिला होता की तुमची, त्यांच्या दादांच्या वडिलांचं नाव भास्करराव, तुमची पहिली बायको गेली आहे, पण तुम्ही दुसरं लग्न करा की तुमच्या पोटी दत्तात्रय जन्माला येणार आहेत. म्हणून दादा जन्माला आले. त्या कोंडीबा महाराजांच्या 9व्या पिढीमध्ये बाळ महाराज म्हणून जन्माला आले. 9व्या पिढीत म्हणजे कुलोपासना. त्या बाळ महाराजांचं दर्शन आम्ही घेतलंय. सगळं विजापुराहून आपण गेलो होतो. 70-75 लोक आपण 70-75. तू होतास काय? हा होता. मग 9व्या पिढीत सत्पुरुष जन्माला येऊ शकतो. आणि काय राक्षसही जन्माला येऊ शकतो. राक्षस केव्हा जन्माला येईल त्याला प्रयत्न नाही आहेत, ते आपोआप होत आहे. पण सत्पुरुष जन्माला येण्यासाठी आचरण करायला पाहिजे, म्हणजे कुलाचार. बरोबर समजलं? सोळ्यानी स्वयंपाक करायचं, देवाला नैवेद्य दाखवायचं, चांगलं अन्न खायचं, जे खाणे बोलणं, जे खायचं नाही ते खायचं नाहीये, जे प्यायचं नाही ते प्यायचं नाहीये.
आणि रोज काय साधना असेल ती देवपूजा करायची. मी आचरण सकाळपासून संध्याकाळ पण करायचं. आचरण म्हणजे संस्कार. तसं गुलबर्ग्याला गेला तर त्यांच्या घरातल्या तुम्ही बघा समाधी आहेत तिथं सगळ्यांच्या, सगळे सत्पुरुष. असं पिढ्यानपिढ्यामध्ये जर सत्पुरुष जन्माला येतील तर विश्वामध्ये शांतता निर्माण होईल. आणि नाही झालं तर आता राक्षस जन्माला आले बघतोच आहे आपण. एक बातमी सरळ पेपर वाचला तर एक बातमी सरळ असत नाही. कसं काय जगाचा उद्धार होईल? म्हणून देवानी कुलधर्म, कुलाचार, कुलोपासना सगळी व्यवस्था, जीवन कसं व्यवस्थित जगावं याची तरतूद सगळी केली होती ऋषीमुनींनी. पण त्याप्रमाणे आपण आचरण केलं नाही म्हणून आपल्या वाट्याला दुःख आलं. म्हणून एक गुरुनं जन्म घ्यायला लावून हा गुरुप्रसाद देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो. बरोबर समजलं? आहारशास्त्राप्रमाणे शुद्ध आहारासंबंधी वर निवेदन केलेले आहे. पण आपल्या खाण्यापिण्यामध्ये ज्या काही खाद्यपदार्थ सेवनांची कमी अधिक तीव्रता असते याचे कारण तो खाद्यपदार्थ आपल्याला अधिक प्रिय असतो, तुम्ही म्हणून आपण तो सेवन करतो. जगद्गुरु शंकराचार्य ऐकून माहित आहे तुम्हाला? ते जाताना आपल्याबरोबर आपला स्वयंपाकी घेऊन जातात. त्यांनी अंघोळ करून तिथंच चुलीची पूजा करून स्वयंपाक करायचा. तेच अन्न फक्त खायचं. तुम्ही आणलेलं बाहेरचं एकत्र अजिबात खात नाही. इतकं आहारावर बंधन आहे. ते पाळू शकतात म्हणून त्यांची बुद्धी जागेवर राहते. आणि ते जगाचे गुरु आहेत, जगद्गुरु. त्यांचा केवढा मान आहे माहिती आहे? जगद्गुरु शंकराचार्यांचा कलेक्टर ऑफिसनी त्यांना रिसिव्ह करायला जायचं येतो म्हटलं सीमेवरती. आणि त्यांची सोन्याची पालखी असती, ती एकच पालखी रस्त्यावरून आडवी जाऊ शकते, अशी उभी नाही. म्हणजे जगाचे गुरु आहेत ना ते. आपल्या खाण्यापिण्यामध्ये ज्या काही खाद्यपदार्थ सेवनाची कमी अधिक तीव्रता असते याचे कारण तो खाद्यपदार्थ आपल्याला अधिक प्रिय असतो, म्हणून आपण तो सेवन करतो. म्हणजे बघा, मला असं सांगा, इच्छा म्हणजे काय आणि वासना म्हणजे काय? इच्छा म्हणजे समजा तुम्हाला बुंदी लाडू आता 1-2 खाऊन तुम्ही थांबलात, नंतर नाही खाल्ले तर इच्छा झाली. पण 2-3 खायचे, पुन्हा एक चौथा खायचा, फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा उद्या सकाळी खायचा, म्हणजे वासना. आता त्या वासनाचं वलय किती होतं आपल्या भोवती, चिलखत असतं की नाही संरक्षणात, तसं चिलखत असतं. मग प्रश्न घेऊन आल्यावर बाबांना ते वासना ते चिलखत फोडायला वेळ लागतो, म्हणून तुमचं काम लवकर होत नाही. पण तुमचा प्रश्न काय असतो, इतके वेळ झालं म्हणजे काय म्हणजे काम खरं काम कोण करतंय? बाबा तुमचं काम करताय ते. अरे म्हणजे हे एवढं चिलखत घट्ट आहे काय? एक म्हणता वासा आंब्याचे खायचे, सगळं खायचं, सगळं आहे भरपूर, आणि त्याचं असं घट्ट जाळ झालंय. म्हणून आता तुम्हाला जो जास्त पदार्थ आवडतो तो हळूहळू कमी करायचा, आणि जो आवडत नाही तो खायला चालू करायचा. जास्ती खायचा नाही, चालू करायचं. एवढाच मर्यादित अर्थ ह्या खाण्यासंबंधी आपण विचारात घेतो. कुटुंबात जर 3 किंवा 5 माणसे असतील तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या भिन्न असतात. ज्याला जो खाद्यपदार्थ अधिक आवडतो तो दुसऱ्याला बिलकुल आवडत नाही. आता 5 जण आहेत, त्या बाईने स्वयंपाक कसा करायचा विचार करा. हा तुम्ही, एकाला पोळी पाहिजे, एकाला पुरी पाहिजे, एकाला भाकरी पाहिजे, एकाला वांग्याची भाजी आवडत नाही, एकाला शेपूची भाजी आवडत नाही. 5 दिवस स्वयंपाक सांभाळून बघा, म्हणजे कल्पना येईल. आणि जेवायला कसं की 5 जणांचे 5 प्रकार करता करता काय होतं, बरोबर आहे ना? पार्टी आहे की नाही, तुमची बाजू घेतली नाही. पण म्हणून दादाने सांगितलं की काय करा, एक चार्ट करा, अमुक दिवशी अमुक अमुक, त्यामध्ये सगळ्यांचं आलं. आणि हे आवडत नाही ते आवडत नाही म्हणजे काय? त्याचा अपमान करतो आपण. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, प्रत्येक भाजी सगळं आहे ते देवाने निर्माण केलेलं आहे. त्याला आवड निवड करायचं तुम्हाला. आणखीन काय वाईट फायदा म्हणजे नुकसान, तुम्ही आवड आणि निवड केलं की तुमच्या 2 शक्ती आहेत, एक दैहिक शक्ती
आणि आत्मिक शक्ती. नीट ऐका. तुम्ही इथं का बसलात? कैकाने मी विचारतो, दूध आहे ते उकळेस तर तापवलं नाही तर काय होतं? नाचतं. बरोबर आहे? हां. तसं तुम्ही जेवण करताना जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तोंडात घास ठेवता तेव्हाच पचनक्रियेला सुरुवात होती. आता ती पचनक्रिया पूर्ण होऊन त्याचा सात्विक रस निर्माण होऊन तो देहाला पोषणात होण्यासाठी या दोन्ही शक्तींची गरज आहे. पण तुम्ही आवड निवड करून मला हे आवडत नाही मग तोंड वाकडं केल्याबरोबर ही शक्ती मागे जाते. ती एकच शक्ती कार्य करते. आता दूध उकळायला जसं तेवढा तो गॅस पाहिजे तसं ते अन्न पचवून त्यातला सत्व गुण निघाला. ह्या दोन्ही शक्तीची गरज नाही. ही शक्ती बाजूला गेल्यावर ह्या एकच शक्तीमुळे ती कमी पडती आणि ते अन्न आहे ते न पचता कुजतं, नाचतं. हो की नाही? दुधाला उकळलं नाही तर नाचतं, तसं नाही नाचतं. आणि त्या नाचकुड्याचं रक्त झालं की वाईट विचार येतात. म्हणजे इथं देवाची चूक आहे का? देवासमोर बसून काय चांगले विचार येतच नाहीत. म्हणजे तू काय करतोस ते बघ ना आधी. म्हणून आवड निवड करायची नाही. पानात जे घातलंय ते नमस्कार करून गुरूंचा प्रसाद म्हणून ज्या दिवशी खाल त्या दिवशी तुमचं डोकं किंवा अपसेट होणं, मूड जाणं बघावं तेव्हा यांचा मूडच नसतो. सदा काहीतरी बिघडलेलंच असते. हे असं कसं चालेल? आता कोर्टाची तारीख पडती तेव्हा मूड नाही येत नाही म्हटलं लाभ घालतात कंपड्या. इथं जसं आपण जातो तसंच हे नियम पाळायला पाहिजे जीवनामध्ये. अमुक वेळेला मध्ये सदा ते आता करतात नाही आता मूड नाही उद्या संध्याकाळी कर का? वेळच्या वेळी काम पहिलं करायला शिकायला पाहिजे. किती सुंदर आहे बघा जीवन. म्हणून हे आवड निवड करून नुकसान कुणी करून घेतलंय? आपलं आपणच. प्रत्येक ठिकाणी आपणच आपलं नुकसान करून घेतोय हे लक्षात यायला पाहिजे. चल पुढे. कुटुंबात जर 3 किंवा 5 माणसे असतील तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी या भिन्न असतात. ज्याला जो खाद्यपदार्थ अधिक आवडतो तो दुसऱ्याला बिलकुल आवडत नाही. असे असण्याची जी कारणे आहार मीमांसेमध्ये सांगितली आहेत त्याचा तात्विक विचार केल्यावर आपल्या पुढील पिढ्यांना सुलभ व सुखकर असे जीवन आपण प्राप्त करून देण्याचे कर्तव्य करणार आहात. म्हणून ते अमेझॉन झालं झोमॅटो मधनं ऑर्डर करून आणायचं. तो कुठनं तरी काय तर घेऊन येतो रस्त्यावरनं. तो आंघोळ केला की नाही माहिती नाही. ते आत स्वयंपाक करणारे कुठे कुठल्या जाती ते कोणाला माहिती नाही. ते घरं मेलेलं ते तसं सुटका ठेवून स्वयंपाक करतात. असं अन्न खाऊन आपण एकदम टमटमीत होणार. हे कुठल्या शाखात बसते? तरी पण गुरुने उपाय सांगितलं ते आणल्यावर देवाचा ठेवा, त्याच्यावर तुळशीपत्र घाला आणि हा गुरूंचा प्रसाद म्हणून खातो एवढंच हे करा. काही नाही गडबड झालेली आहे सगळ्याची. आपण तुला वैरी, आपण आपला उद्धारी, आपणच सगळं नुकसान करून देतो. त्यासाठी ही जी दुसरी आहार मीमांसा आहे तिला कुलोपासना असे म्हटले आहे. म्हणून त्याला निश्चित आहार पाहिजे. कुलाची जोपासना करायची असेल तर ही शक्ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही निर्माण केली आहे ती रक्तात धारण व्हायला पाहिजे. म्हणजे शुद्ध बीजा पोटी फळे रसा गोमठी. तुकारामाने तेव्हा सांगून ठेवलंय. म्हणून प्रश्न विचारू नका मुलगा असं ऐकत नाही माझं का करतो ते तुम्ही सगळं चूक केलेली आहे. समजलं? तर ह्याच्या पुढे तर ठीक आहे आतापर्यंत मागे झालं असेल. आता देवासमोर ताट ठेवल्यावर पहिल्यांदा तुझ्या कृपेने हा तुझा प्रसाद म्हणून मी खातोय बस. म्हणून पूर्वी देवाच्या नैवेद्य दाखवायची पद्धत होती. देवासमोर ठेवायचं, तुळशीपत्र घालायचं म्हणजे त्याचे दोष सगळे जातात. आणि असं अन्न जर शुद्ध सेवन केलं असतं तर आज प्रश्नार्थ गुरूंच्याकडे यावं लागलं नसतं. कुलोपासना म्हटल्यावर आपण भक्तांची कल्पना अशी होते ही देवासाठी आहे की ही उपासना देवाप्रित्यर्थ आहे. ही देवासाठी नाही आहे. पण तसे नाही. कुलधर्म हा देवदेवतांप्रित्यर्थ आहे. कुलाचार हा कुटुंबातील व्यक्तींच्या आचार विचारांची शुद्धता करून केलेल्या कुलधर्माचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याचे माध्यम आहे. लवकर उठायचं, आंघोळ करून देवाची पूजा करून मग खायला बसायचं. काही नाही उठायचं, अंथरुणात उठले अंथरुणात चहा प्यायचा, अंथरुणात उठले की एका नाश्त्याला बसायचं आणि नंतर आंघोळ करायची 12ला.
ते कुलाचार बसतं, म्हणजे आचरण चुकलं की नाही त्याला कुलाचार म्हणते. पण कुलोपासना म्हणजे ज्या ज्या घराण्यात ठीक किंवा आहे का? कुटुंबात हां. आपण जन्माला येतो त्या घराण्यात जन्माला येणाऱ्या पुढील भावी पिढ्या यांच्या जीवन धारणेचा हितसंबंध रक्ताची हा आहे. आपल्या रक्ताशी आहे. हां. आज आपल्याला प्राप्त होणारे सुख, शांती, संपत्ती, संतती, दीर्घायुष्य हे भावी पिढ्यातही अशाच प्रकारे सुखा समाधानाने मिळावे यासाठी ही आहार मीमांसा त्याचा मूलभूत पाया आहे. पूर्वीचे लोक तशी काळजी घेत होते. आमचे वडील याल बसल्यावर जर भाजी टाकली आणि त्यांना कळलं तर ती आम्हाला परत बोलवून बसून खायला लावायचे. आवडत नाही ना, पहिली वाढलेली खा, परंतु नंतर घेऊ नको. हे त्यांनी सांगायला पाहिजे ना, तसं तुम्ही सांगायला पाहिजे. पण आज कुठलं काय मुलगा बापाला सांगतो हो का नाही, मग संपलंच की. आणि काय, आमची हिंमत नव्हती आमच्या वडिलांच्या बरोबर. आता हे मुलं डोक्यावर बसतात बापाच्या. आपण आपले जीवन व्यतीत करीत असताना जीवन कार्य ज्या देह माध्यमातून चालू असते ते कार्य जन्म जन्मांतर व जन्म कर्म ऋणानुबंध परत्वे होत असते. म्हणजे देह आणि आत्मा. जन्मकर्म म्हणजे देह आणि जन्म जन्मांतर म्हणजे आत्मतत्व. जन्मकर्म परत्वे होणारे कार्य स्थूल देहाकरवी होते व पूर्वीच्या अनेक जन्मातील ज्या इच्छा वासना गेलेल्या नाहीत त्यांचे पूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी हे जन्म जन्मांतर म्हणजे सूक्ष्म देह या स्थूल देहाकरवी त्या इच्छा वासना पूर्णत्वाला नेत असतो. अशी ही जीवनाची कार्यकारण रचना आहे. आज जो देह सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत बोलता चालता कळत न कळत ज्या काही क्रिया करीत असतो त्याला आपण कर्म म्हणून संबोधतो. म्हणजे काय, तिथून जाताना रस्त्याचं देवीचं देऊळ लागलं की असा पाय करून नमस्कार करायचा म्हणजे पुण्यकर्म झालं का. आणि पुढे गेल्यावरती ह्या गाणी माझं ऐकलं आणि म्हणायला मारलं म्हणजे पाप झालं, अशी कल्पना आहे ना तुमची, आहे की नाही. रस्त्यात देऊळ दिसलं की नमस्कार करता की नाही, त्याला काय म्हणतात, चाड कर्म. नाही, देखल्या देवा दंडवत. म्हणजे काय रे, आता समजा माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, मला विजयला बोलवायचं आहे की नाही माहित नाही मला, विजयला मी विसरलोय. पण मी पत्रिका द्यायला जात असताना विजय समोर दिसल्यावर लगेच अरे विजय बरं झालं भेटला हा म्हणून माझी पत्रिका काढून दिल्या. तो मनात काय म्हणतो ते खरं सांग. चला मला आता बघितल्यावर मी समोर मला समोर दिसल्यावर ह्याला आठवण झाली म्हणून पत्रिका देतो, ह्याला बोलवायचं नव्हतं. तसंच देव म्हणतो, जाता जाता मी दिसलो म्हणून असा नमस्कार करतो. असं दादा एक एक वाक्य असे बरोबर सांगायचे. खरं काय अनुभव असेल त्यांच्याकडे, किती बरोबर उदाहरण आहे. हे जीवनात घडतं का नाही, हे देत मनात तुला समजतं. मी तिथे घ्यायला लागल्यावर व्यक्त करत नसलं तसंच देव म्हणतो हा जाता जाता मी दिसलो म्हणून मला नमस्कार केलाय, पण काय उपयोग नाही याचा. तर कसं कर्म निर्माण होतं ते सांगतो तुम्हाला आता गोवाच पुढे. उदाहरणार्थ नकळत आपण एखाद्याला शिवी दिली तर आपण त्याला पाप म्हणतो. लगेच पाप झालं. रस्त्याने जाताना एखादे देऊळ दिसले की आदराने आपण त्या देवळापुढे उभे राहून नमस्कार सुद्धा करतो. उभा राहायचं नाही, असा पाय करायचा. हे बघा सगळे प्रकार असतात. मलाही आता बरेच वेळा बघतो मी लक्ष्मीच्या रस्त्यावर असे उभे राहतात. म्हणजे काय दोन्ही चप्पल कडकी पाय पडतात म्हणून एक चप्पल पाय आणि एक वर पाय. यास आपण पुण्य म्हणतो. दिवसाकाठी अशा ज्या क्रिया आपल्या कळत न कळत हजारो वेळा होतात त्याला जर आपण कर्म म्हणून संबोधू लागलात तर पुढील जन्मात जन्मप्राप्तीनंतर आपल्या देह परिसरात तुम्ही संबोधलेल्या कर्माचे महान पर्वता एवढे प्रचंड वलय निर्माण झालेले असेल. डोंगर पुण्याचे. तशी कर्म उत्पत्ती होत नसते. नाही, पूर्णतः कर्माची उत्पत्ती होण्यास विषय, क्रिया, कारण, कार्य, कर्म इतक्या अवस्थातून जावे लागते.
कर्म निर्मिती पाहिजे रे ते. निश्चित बघा विषय तुमचा निश्चित पाहिजे. म्हणजे काय आता चातुर्मास कशाला म्हणतात? श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक. श्रावणामध्ये महिनाभर आपण देवीला जायचं. गावात देवीचं देऊळ आहे की नाही? देवीला जायचा विषय निश्चय झाला. म्हणजे पहिल्यांदा काय केलं? आपण संकल्प केला की सकाळी उठून मी आंघोळ करणार. नंतर एक ताटामध्ये काय घेणार? 2 उदबत्त्या, निरंजन आणि काय ते खडीसाखर, प्रसाद, फुलं एवढं घेऊन इथून घरी देवाला जायचं. म्हणजे क्रिया केली त्याप्रमाणे. विषय निश्चित झाला देवीला जायचा, त्याप्रमाणे क्रिया केली. कशा करता? देवाचा आशीर्वाद मिळवण्याचं कारण आहे. तिथून दर्शन घेतल्यानंतर सरळ परत घरी यायचं म्हणजे कार्य पूर्ण झालं. आता मध्ये येत असताना काय करायचं? बाजार जवळ आहे, पुन्हा इतक्या लांब घरी जाऊन पुन्हा बाजाराच्या याच्यावर भाजी आणायला गेला तर तो आशीर्वाद तिच्याकडे गेला आणि ते चाड कर्म झालं. चाड कर्म. म्हणून तुम्ही बघता केंद्रात काय सांगतो आपण? प्रसाद घेतला, आता सरळ पहिले घरी जावा, प्रसाद ठेवा आणि मग कुठेतरी जावा. बरोबर आहे की नाही? आता इथं काय आहे? केंद्रावर जायचं, आंघोळ करून जायचा विषय नक्की आहे. त्याप्रमाणे आसन धोतर बरोबर आहे की नाही? डोकं जागेवर आहे की नाही? घेऊन जायचं. मग तिथं आशीर्वाद मिळणार. आणि तेव्हा काय आहे? म्हणून मग पहिल्यांदा घरी जायचं, धोतर पिळून टाकायचं, सगळं करून मग बाहेर खायला जायचं, तिथं जायचं. बरोबर आहे ना? हे सगळे बरोबर काय पिन पॉइंट्स आहेत. म्हणून एवढं सगळं ना विषय, त्याप्रमाणे क्रिया, कारण आपला आशीर्वाद मिळायचा आहे. आणि पुन्हा जिथनं निघालं तिथे आल्यावर कर्म निर्मिती होती. अशा या 4 अवस्थेतून तुमच्या इच्छा वासनेचा विषय क्रिया करता होईल, तेव्हा कार्य म्हणून ही क्रिया जिथे पूर्ण होते त्या पूर्णावस्थेतील क्रियेला कर्म असे म्हणतात. पुनश्च चांगले कर्म करण्याची कर्तव्य म्हणून जी इच्छा आपणाला होते व ती ज्या सद्विचाराने व सुविचाराने आपण करतो त्याला कारण आपल्या स्वभावात असणाऱ्या विषयपरत्वे आपण ती करीत नसून ती प्रेरणा म्हणजे पूर्वजन्मातील इच्छा कार्यान्वित होत असते. आता केंद्रावर गेलं कसं बरं वाटतंय ना रे? चुकलं की कसं चैन पडत नाही का? ती गोडी लागली तुम्हाला की ते पूजा करताना ती फुलं घालायची किंवा तिथलं एक वातावरण, केर घालायचा, फरशी पुसायची, सगळं सगळं एक बरं वाटत. सांगता येत नाही पण अनुभवता येत, बघ नाही? असा तुमचा विषय निश्चित झाल्यामुळे त्याची क्रिया घडतीये, म्हणून आशीर्वाद मिळतोय आणि कार्य पूर्ण झालं. आज समाधान आहे. ही इच्छा म्हणजे सूक्ष्म देह अथवा जन्मजन्मांतरात असलेली आपली ठेव आहे. असे असताना सुद्धा आपण अनेक चांगल्या इच्छा स्थूल देहाने विषयपरत्वे निर्माण करू इच्छितो. पण त्या सर्वच इच्छा फलदायक न होण्याचे कारण ह्या जन्मजन्मांतरात पूर्वीच्या जन्मातील अनेक दुष्ट वासना प्रखरतेने इच्छेच्या पुढे वास करीत आहेत. आजच्या पंचभौतिक देहिक माध्यमात इच्छा वासना असा विषय काहीही नाही. ते माध्यम कसे आहे तर गतजन्मातील इच्छा वासना ह्या देहाला प्रेरणा देतात व त्या विषयपरत्वे तो देह कार्य करतो. गाडी तुमच्या इच्छेप्रमाणे चालणार आहे, उभी असती. तुम्ही आत बसायला कुठे घेऊन जाता तिकडे जाते का? गाडी आत येते, तुम्ही इकडे जायचं इकडे जात नाही. म्हणजे हा देह आत्मा जिकडे जायला पाहिजे म्हणतो तिकडे जायला पाहिजे, पण जातो का? नाही जात. का? हे 2 डोळे दिलेत ना, त्याच्यानी तो आत्मा का सांगतो तिकडे लक्ष देत नाही. त्यांना काय मिळालंय, त्यांना काय मिळालंय, हे कम्पॅरिझन चालू होतं. आणि जे विषय नकोय ते विषय खूप जमा केले आहे. म्हणून बाबा से समोर बसने, ये बच्चा जो बैठा है मेरे सामने, ये जो चीजें नहीं चाहिए वो बहुत जमा की है. डोक्यात आहे हेमामालिनी मिळालं तर बरं होईल, बंगला झाला तर असं होईल, गाडीनं फिरलं तर तसं होईल, हे सगळे विषय जमवले. लेकिन जो चाहिए उसका पता ही नाही, बिलकुल पता नाही है. मला हे जीवन ईश्वरमय करायचं आहे या विषयाचा पत्ताच नाही. पण नको असलेले विषय सगळे गोळा करून काय करतो त्या आत्मा तुम्हाला साथ देत नाही. कारण का त्याचा विषय काय? त्याला परमात्मा अवस्था व्हायचंय पण देहाचा साथ पाहिजे. समजतंय ना विषय?
ते तुम्हाला विषय आत्ता कळायला लागला. आत्ता प्रधान विषय गुरु झाल्यामुळे जीवन ईश्वरमय व्हायला लागलं, त्याच्यात बरं वाटायला लागलं. बरं वाटतंय, पण ते सहजासहजी इतकं सोपं नाहीये. म्हणून पुढील जन्मांची ठरतो. ह्या जन्मी अतिप्रयत्न काय, सकाळी उठावं लागतं, लवकर सेवेला जायला लागतं, सगळं करावं लागतं. ते केल्यानंतर मग त्याची जाणीव होती. यामुळे जरी सुख शांती समाधान प्राप्त व्हावे अशी तुमची प्रामाणिक इच्छा असते व त्याची तरतूदही गतजन्मात तुम्ही केलेली असते, तरी गतजन्मातील वासना विकारांची वलये या इच्छेला साकार होण्यास वाव देत नाही. आपल्यापेक्षा चोर जास्ती गुंड असतो, म्हणून तुम्हाला पुरून उरतो. तशा वासना म्हणजे भयंकर प्रखर असतात. त्या तुम्हाला चांगली इच्छा आहे त्याला दडपून टाकतात. म्हणून गुरु पाहिजे, म्हणून विमोचन आहे. त्यांचं पहिलं विमोचन करायचं. आला कोणी विचारायला की पहिलं विमोचन केल्याशिवाय त्याला दीक्षा दिली नाही दादांनी. बाहेर काय आहे, विमोचन नाही करतात, दीक्षा देतात. म्हणून काय होतं, त्या इच्छा वासना बळकट होतात. स्वाभाविकता मनुष्याच्या जीवनाकडे पाहिले तर असे दिसेल की आम्हा मानवांच्या ज्या ऐहिक वासना आहेत त्याचे अधिक प्रमाण अन्न सेवनाचेच आहे. प्रकार नाना प्रकार. म्हणून औदुंबरला गेल्याने महाराजांनी सांगितलं की हे अन्न खातच ना, तेच पाण्यात बुचकळून खा. हे जे तू आज प्रश्न सोडवायला आलाय तुम्ही, विद्यानाथ, संततीनाथ, संपत्तीनाथ, हे सगळं अन्न खाऊन निर्माण झालेले दोष आहेत. म्हणून माधुकरी माग, पाण्यात बुचकळ, त्यातला एक वाटा माशांना दे, एक वाटा गाईला गोगरात म्हणून घाल आणि उरलेलं खा. किती राहतं? आपण किती खातो? हे हसण्याचा विषय नव्हे. म्हणजे 2.5 वर्ष अशी सेवा गुरुनी केली आहे, त्याची जाणीव ठेवून तरी आपण साधना करून केलं पाहिजे. आपल्याला काय माधुकरी मागायची नाहीये, आपल्याला काय पाण्यात बुचकळून खायची नाहीये. दादा सांगायचे मीठाला कधी हातच लावला नाही, चवीने जेवायचंच नाही. मग चवीने जेवलं की देह वाढलाच. देह वाढला की तिकडे आत्म्याची शक्ती कमी झाली. एकावर गणित अवलंबून आहे, फार पर्टिक्युलर व्हायला लागतं. स्वाभाविकता मनुष्याच्या जीवनाकडे पाहिले तर असे दिसेल की आम्हा मानवी होत नाही. म्हणून त्या ह्याने पुस्तक लिहिलंय. कोण गटे पदार्थ बघता की तुम्ही? रुचिरा कमलाबाई उगलेने. त्याचे 1000 पदार्थ आहेत. कसे करायचे? एक निश्चित आहार असेल तर तुमचं तिकडे लक्षच जाणार नाही. आम्ही हा प्रयोग कराडला केलाय. 4 दिवसा सेमी नव्हतं. लोमटे काका म्हणले असं नव्हतं तसं. म्हटलं काही नाही, 4 दिवस पोळी, कोबीची भाजी, टमाट्याची कोशिंबीरच आणि खोबऱ्याची चटणीत आणि भात. पहिल्या दिवशी भरपूर जेवले, दुसऱ्या दिवशी कोणी उठायलाच तयार नाही. चौथ्या दिवशी अरे आता उठा जेवायला. कारण काय माहित होतं ना, आयटम सगळे फिक्स होते, व्हरायटीज नव्हत्या. आज काय केलंय, आज काही नाही केलंय, म्हटलं तेच केलंय. म्हणजे तिकडचं लक्ष कमी व्हायला पाहिजे आणि इकडचं लक्ष. आज साधना मस्त झाली असं कधी म्हणत नाहीत. आज नाश्ता मस्त झाला, मग साधना कधी मस्त होणार? साधना पाहिजे मस्त व्हायला पाहिजे, ती कामाला येणार आहे. बाकीचं सगळं इथं सोडून जाते, सगळं क्षणिक आहे, समजत नाही लवकर, सगळ्यात गुंतलेलं असतं. काय ते तुमचे वडील गेले ना, तर श्राद्ध पाहिलं, मग त्यांना काय आवडत होतं? बुंदीचे लाडू. खातो कोण? भटजी. म्हणजे सगळे जरा अन्नाचा तुम्ही वासनेतच गुंतलेलं असाल, वासना. तर पुन्हा त्या वासना एक डिसएडव्हान्टेज काय आहे, त्या वासना पहिल्यांदा येतात आणि मागणं आत्मा येतो. म्हणून हे जीवन आहे ते सफल होत नाही. म्हणून वासने परत जन्मामध्ये कुठलीही तुमच्या मनासारखी गोष्ट घडतच नाही. म्हणून इच्छा परत जन्मामध्ये पहिल्यांदा आत्मा येतो. म्हणून त्या आत्म्याचं कर्मावरती कंट्रोल असतो. म्हणून तुमच्या इच्छा साकार होतात. तुम्ही इथे फक्त 60 वर्षाचा विचार करायचा आहे. जर 60 वर्षाचा विचार नाही केला तर तिथं 360 वर्ष बोंबलत बसायला लागतंय. किती पट झालं?
म्हणून त्यात वाक्य घातलंय, पुढील जन्मांची तरतूद अति प्रयत्न येत, भज्यातून वर येतच नाही. म्हणून जे जास्त खातं ते कमी करायचं आणि कमी जे खात नाही ते खायला चालू करायचं. समोर आलं ते गुरूंचा प्रसाद म्हणून खायचं, एवढंच करा. ज्या वासना म्हणून सांगितल्या आहेत त्या ह्या जन्मजन्मांतरात प्रखर स्वरूपामध्ये वास करीत आहेत. त्यांच्या सोबत विकार पण आहेत. ते विकार जीवनात कार्यपरत्वे उपभोग घेऊन विमोचित होत असतात. पण अन्न व खाद्यपदार्थ हे तिन्ही त्रिकाळ खाऊन सुद्धा ज्यांची तृप्तता झाली नाही, अशा वासना अनेक जणांना पूर्वजन्मी परिस्थिती अभावी पूर्ण न करता आल्याने त्या इहजन्मात अधिकच तीव्र असे स्वरूप धारण करतात. त्यामुळे तुमच्या जीवनातील इच्छा साकार होण्याची तरतूद जीवनामध्ये असून सुद्धा त्या इच्छा साकार होत नाही. अशा ह्या जन्मजन्मांतरातील वासना विकारांचे विमोचन स्वतःलाच करावयाचे आहे. म्हणून संध्या करायची आहे. रात्री केलेलं आणि सकाळी केलेलं दोन्ही वेळेला विमोचन आहे त्याच्यात. कोण संध्या करत नाही आज. यासाठी आपण करीत असलेल्या कुलधर्म कुलाचाराचा लाभ घेऊन ह्या वासना विकारांचे विमोचन केले पाहिजे. पण त्यासाठी ज्या देवदेवतांचा कृपाशीर्वाद तुम्ही घेतला आहे तो ह्या विमोचनार्थ खर्च होणार नाही, ही जबाबदारी प्रत्येकाने लक्षात घ्यावयास हवी. म्हणजे आशीर्वाद मिळाला आणि जर ते तिकडे गेला तर तुम्हाला त्याचा लाभ नाही होणार. मग याला सोपा उपाय काय, तर जो पदार्थ जास्त आवडतोय तो कमी करायचा आणि जो आवडत नाही ते खायला करा करून एका लेवलमध्ये यायचं. यासाठी सुलभ असा मार्ग म्हणजे तुम्हास जे अन्न किंवा खाद्यपदार्थ अतिप्रिय असतात की जे सेवनात आले नाही की तुम्ही बेचैन होता, हे पदार्थ प्रथमतः नित्य सेवनातून वर्ज्य करावयास पाहिजेत. ही सवय एकदम स्वीकारता येणार नाही. यासाठी जेव्हा आपण आपल्या आवडीचे मिष्टान्न किंवा अन्नपदार्थ सेवन करतो त्यावर यथेच्छ ताव न मारता देवाला नैवेद्य म्हणून जेवढा पदार्थ आपण देवापुढे ठेवतो म्हणजे चहाचे 3 चमचे इतकाच आपल्या आवडीचा पदार्थ सेवन करावा. कळलं ना. शिरा भयंकर आवडतो तर ते एवढा लगदा घेऊन बसायचं नाही. 3 चमचे घ्यायचं देवाला नैवेद्य दाखवतो तसा, म्हणजे हळूहळू कमी करायचं. एकदम खाऊ नका असं म्हटलं नाही. आणि कारल्याची भाजी जी आवडत नाही ती एवढी भांड्यावर घेऊन बसायची. बरेच जणांना कारला आवडत नाही आणि काय शेपू आवडत नाही आणि काय पडवळ आवडत नाही आणि काय भेंडी. भेंडीनं आवडण्यासारखं काय आहे, त्याला लेडीज फिंगर म्हणतात. मग नाही म्हणाल काय झालंय, बायकोचा हात आणि बसता की नाही. आवडत नाही म्हणजे काय, ते सगळे कल्पना आहे. ते काय गुरुने सांगितलं म्हणजे इतकं लेवलला खालती गेलं पाहिजे, इतकं वाकलं पाहिजे की गुरुने सांगितलंय ना ते आपण खायचं. मला शेपूची भाजी आवडत नाही, तक्रार करतो काय का भाजी कसली हे आवडत नाही ते आवडत नाही. इथं बायको कसं विचारा. आमच्याही होत्या पण त्या सगळ्या बदलल्या. जे आवडत नाही ते खायला चालू केलं. जे आणि ते घर गुरूंचं आहे आणि ते सांगतील ऑर्डर सांगतील त्याप्रमाणे आपण वागायचं, एवढंच डोक्यात ठेवायचं. म्हणजे तुमचा पहिल्यांदा काय गेला पाहिजे, इगो. इतकं वाकलं पाहिजे, अहंकार नकोच. मी म्हणेल तसं व्हायला पाहिजे. नाही झालं तर मी जेवणार नाही, हे आवडत नाही. मी म्हटलं की मेला, तुम्ही म्हटलं की तरला. एकच डोक्यात ठेवा बस. इतके दिवस झालं ते झालं. आता गुरूंच्या पुढे असं झुकायचं, त्याच्यातच कल्याण आहे. त्याचबरोबर ज्या पदार्थाची आवड स्वाभाविक आपल्याला नाही तोही पदार्थ हळूहळू या प्रमाणामध्ये सेवनार्थ घ्यावा. म्हणजे लक्षात ठेवा, उद्यापासून काय आवडत नाही तर करायला चालू करायचं. नाही खाल्लं तर मला सांगा, बाजूलाच आहे. म्हणजे वासना परत्वे सूक्ष्म देहात ज्या पूर्वीच्या अनेक जन्मातील अन्न सेवनाच्या वासना आहेत त्या कमी होत जाऊन तुमच्या ज्या इच्छा आहेत त्यांना पूर्णपणे तुमच्या जीवनात
कार्य करण्यास वाव मिळेल. आज आपल्याला एखादा आजार झाल्यावर जेव्हा आपण डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर काही रोगांच्या बाबतीत असे सांगतात की हा रोग तुमच्या घराण्यात अनुवंशिक आहे. आता बघा, रोग जर अनुवंशिक म्हणून पुढच्या पिढ्यात जातो तर चांगला गुण एखादा पुढच्या पिढ्यात का नाही जाऊ? बरोबर की नाही? हा, एक चांगला कीर्तनकार करणार आहे, मग त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा सवय. आता ते देशपांडे गाणारे होते की नाही, वसंतराव देशपांडेचा मुलगा नातू काय सुंदर गातो. मग चांगले गुण येण्यासाठी प्रयत्न आहेत, वाईट गुण येण्यासाठी काय प्रयत्न नाहीच आहेत. याचा आपल्याला बोध होत नाही, पण असा अनुवंशिक आजार आपल्याचमुळे येत असतो. याचे उदाहरण असे की ज्या कोणा व्यक्तीला अधिक गोड खाण्याची तीव्रता असते, ही वासना पूर्वीच्या अनेक जन्मातील असते. अशा एखाद्या जन्मात त्यास मधुमेह झाल्याने गोड खाण्यास वाव मिळाला नाही व खाण्याची वासना तर तीव्र आहे. अशा वेळी ही गोड खाण्याची वासना हिच्या मुळाशी हा रोग एकरूप होतो व पुन्हा ह्या जन्मात त्याच वासने परत्वे जेव्हा गोड खाण्याची अधिक तीव्रता निर्माण होते तेव्हा ह्या गोड खाण्याच्या वासनेबरोबर हे मधुमेहाचे मूळ तुमच्या अन्नमय कोशात धारण व्हावयास सुरुवात करते. वास्तविक आपणास मधुमेह झाला आहे याची जाणीव कधी होऊ लागते? जेव्हा तुमच्या अन्नमय कोशाचे कार्य वयोमाना परत्वे कमी होऊ लागते तेव्हा अशा प्रकारचा आजार आपणास उद्भवला आहे ही जाणीव होते. पण हा आजार त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळीच त्याच्या ठिकाणी धारण होतो. अशी जी अनुवंशिक रोगाची कारणे आज डॉक्टरकडे गेल्यावर आपणास सांगण्यात येतात त्याचे मूळ आपणच आहोत. सगळ्याचं मूळ आपणच आहोत. यासाठी वरील सोप्यात सोपा उपाय म्हणजे जे अतिप्रिय आहे त्याचे प्रमाण सेवनात हळूहळू जर तुम्ही कमी कराल तर तुमच्या अनेक जन्मातील इच्छा ज्या जन्मजन्मांतरात आहेत त्या साकार तर होतीलच, पण या सूक्ष्म देहात अंतर्भूत झालेली इच्छा कार्यान्वित झाल्यावर ती जागा कारण देह धारण करील. हीच धारणा हळूहळू विकसित झाली की हा कारण देह स्थूल देहाशी एकरूप होतो. याच जीवनाला पारमार्थिक जीवन म्हटले आहे. म्हणजे ऐहिक जीवनाचेच रूपांतर शास्त्रशुद्ध पद्धतीने व ज्ञानाने करून घेतल्यावर तुम्हाला देवाच्या कृपाशीर्वादार्थ एकांतात जावयास नको, हिमालय किंवा अन्य पर्वतावर बसून तपश्चर्या करावयास नको, किंवा संन्यास घेतला आहे असा भास निर्माण करावयास नको. हे मोठे मोठे शब्द सांगतात का? तुम्हाला आत्मसाक्षात्कार झालाय का? तुम्ही संन्यास किंवा काय आणखी काय सांगितलं ते? एकांतात बसलाय, ह्या सगळ्या गोष्टी एकांतात वगैरे साध्य होतात. त्यामुळे हे मोठमोठे शब्द घेऊन त्याच्या मागे लागू नका. तुम्ही साधना करा. ह्या गोष्टी तुम्हाला जसा जसा तुमचा विकास होईल तशा तुम्हाला अनुभवायला मिळतील आणि त्या अनुभवतो आपण. वरील निवेदनाप्रमाणे तिन्ही देहांना कार्यान्वित करून कारण देहातील जे जन्म कारण ह्या जन्मात सार्थक म्हणून करावयाचे आहे. कोळीत असतं की नाही झाड, साल टाकून देतो, गर खातो, कोळी ठेवतो, त्या कोळीमध्ये एक झाड अंतर्भूत आहे की नाही? म्हणजे जन्माला येण्याचं कारण, त्या कारणामध्ये पुढील पिढी जन्माला येणार आहे, ते कारण आहे, त्यावर साकार करायचं आहे. बस ती कोळी लावली की पुन्हा एक झाड निर्माण होतं, त्याच्यात हजारो आंबे येतात. वरील निवेदनाप्रमाणे तिन्ही देहांना कार्यान्वित करून कारण देहातील जे जन्म कारण ह्या जन्मात सार्थक म्हणून करावयाचे आहे त्याचे एकरूपत्व स्थूल देहात करून घेतले की त्याच अवस्थेला संन्यास असे म्हटले आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल तक्रार न करता राहता हा तो काय बा संन्यासी आहे व काही तेच करत नाही हे शब्द वापरतो आपण. म्हणजे संन्यास घ्यायचे म्हणजे भगवी वस्त्र घालायचं आणि डोळे बघून इकडे तिकडे बघत बसायचं नाही. शेंडी वाढवली, दाढी वाढवली, भगवी वस्त्र घातलं म्हणजे संन्यासी होत नाही. आंतरिक अवस्था, वासना सगळ्या गेल्या पाहिजेत.
तो धारण करण्यामागे देहातील या तीनही देहांचे रूपांतर म्हणजे प्राप्त जन्म ज्या कर्तव्यार्थ आहे, हे कर्तव्य आजच अंगीकारून त्याप्रमाणे आपले जीवन इह जगतामध्ये व्यतीत केले म्हणजे खऱ्या अर्थाने आपण संन्यास घेतला. केवळ भगवी वस्त्रे धारण करणे, दंडकमंडलू हातात घेऊन गावोगाव भिक्षा मागत हिंडणे हे या पवित्र शब्दाचे विडंबन आहे. वरील आहार पद्धतीचाच तात्विक विचार करून दत्त पंथात किंवा नाथ संप्रदायामध्ये जी 5 घरी माधुकरी मागण्याची दीक्षा आहे ती एवढ्याच साठी आहे की 5 घरी जी माधुकरी मागितली जाते त्यामध्ये अन्न हा विषय आवड किंवा नावड म्हणून नसतो. समजा 5 घरात कारल्याची भाजी घातली किंवा शेपूची भाजी घातली, तुमच्या आवडीनिवडीचा प्रश्न नाही आला, ते खायला पाहिजे. जे मिळेल ते खाण्यात समाधान मानणं म्हणजे दत्तपंथ. आणि माधुकरीच मागायचे. करपात्री म्हणजे हातात मागायला एवढंच. एक राक्षस नाही, एक गोष्ट सांगली होती, तू काम कर म्हणजे मी तुला जेवायला घालतो. मग त्याला काय करणार, पण पान येताना तू घेऊन यायचं. ते बावळट एकदा गुलाबाचं पान घेऊन गेला, एक दिवस जास्वंदीचं पान गेला. ते पान केवढं एवढं. त्याला एक छान विद्वान ब्राह्मण राहतो म्हणला, केळीचं पान घेऊन जा मोठं. कळलं की नाही? हा, तसंच करू नये म्हणून तुम्ही करपात्री झालात म्हणजे वासना मारायच्या आणि वास देवाचा तुमच्या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणून दत्तपंथा उभं आहे. म्हणून दादा 5 घरी भिक्षा मागायची, ती आणून पाण्यात बुचकायची, त्यातला 1 वाटा माश्याला द्यायचा, 1 वाटा गाईला द्यायचा आणि उरलेलं आपण खायचं. असं 1 ने 2 ने 2.5 वर्ष. त्यामुळे दैहिक शक्तीची बचत झाली. इथं बघा, दैहिक शक्तीची बचत म्हणजे आत्मिक शक्तीची वाढ. आत्मिक शक्तीची वाढ म्हणजे गुरुशक्तीची वाढ. त्यामुळे दादांना इथं ब्रह्मज्ञान झालं. गुरुशक्ती इतकी वाढली. तसं तुम्ही करून बघा, तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल. आपण गरजेपेक्षा जास्तच खातो, हेच तर शिकायचंय. गरज केवढी आहे? गरज म्हणजे गरजेपुरतं अन्न गेल्यावर पहिला ढेकर येतो तेव्हा थांबायला पाहिजे. थांबतो का? काय होतं, मी जेवण अशक्त झाला दिवस, मला बायको म्हणाली की झालं असं म्हणतेस. उंच वाढला एरंड तरी का हो इक्षुदंड. म्हणजे काय रे, एरंड उंच झाला म्हणून ऊस होत नाही, खाऊन ढप्पू झालं म्हणून साधू होत नाही. विचाराने आपण त्यानं व्हायला पाहिजे. पण दत्त उपासकांना ही परंपरा माहीत नसल्याने दत्त भक्ती ही आपल्या इच्छेनुरूप साकार का होत नाही असा विचार ते निर्माण करतात. तत्पूर्वी आपल्या आहारात किती शुद्धता आहे व आहाराचा आपण किती अतिरेक करीत आहोत हा विचार करूनच दत्त किंवा नाथ संप्रदायाची उपासना करण्यास आरंभ करावा. आज भावी पिढ्यांच्या उद्धारार्थ प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी नुसता पैसा ठेवून मानवी जीवनाची अपक्रांती योग्य संस्काराअभावी आज होत आहे. तो ऱ्हास कधीही कमी न होता आम्हा मानवांच्या कल्याणार्थ अनादिकालापासून ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने मनुष्याच्या जीवनाचा हा वंशवृक्ष साकार करण्याच्या शास्त्रोक्त कार्यपद्धती सांगितल्या आहेत त्याचे महत्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे वेळीच वर निवेदन केलेली निराकरणे जर आस्थापूर्वक आपण आचार विचारात आणले तरच ही मानवी जीवनाची अपक्रांती थांबू शकेल. आता कुत्रा आणतात त्याचं ब्रीड बघतात, माहित आहे की नाही रे? आणि त्या ब्रीड फार चांगलं असतं त्याला पैसे देतात. मग कुत्र्याचं ब्रीड बघतात, तुमचं ब्रीड का बघत नाही? नाही, हसण्यासारखी गोष्ट नाही. त्याला काय किंमत त्या कुत्र्याला, म्हणजे माणसापेक्षा कुत्रा जास्त झाला का? आहे ना, बघतो की नाही आपण हे? नाहीतर एक काळ भवितव्यामध्ये असा येणार आहे की आम्हा मानवांचा जन्म अनादी काळात जसा रानटी अवस्थेत होता त्या अवस्थेपर्यंत आपण आपल्या अज्ञानाने जाणार आहोत. त्या प्राप्त होणाऱ्या रानटी अवस्थेचे पुनर्जीवन करण्यास होण्यासाठी पुन्हा कोणी ऋषीमुनी देवदेवता
नाथपंथ उदयास येतील आणि आपल्या रानटी अवस्थेचे रूपांतर पुन्हा मानवी जीवनात करून देतील हे भविष्य वर्तविणे आजच्या परिस्थितीत तरी कठीण आहे. मानवी जीवनाच्या उत्पत्तीचे माध्यम हे स्त्री होय. म्हणून स्त्रीला आई या शब्दात जे आपण हाक मारतो त्या हाकेतील भाव, भावना, प्रेम, वात्सल्य, आदर, पूज्यता हे इतर कोणत्याही उच्चारल्या जाणाऱ्या शब्दात नाही. असे हे जन्म प्राप्त होण्यासाठी जे स्त्री माध्यम आहे ते जरी इतके शुभमंगल आहे तरी जन्म देण्याचा जो धर्म स्त्रियांचा आहे त्यांनी ह्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नये. जेव्हा स्त्रीला गर्भधारणा होते व साधारण 9 महिन्यानंतर ती अपत्यास जन्म देते, या 9 महिन्याच्या काळात जे अपत्य जन्माला येणार आहे त्याच्या 50 ते 75 वर्षांच्या जीवनाला ती साकार करीत असते. म्हणजे ते मूल 9 महिने किती वेळा फिरतं माहितीये? 84 लक्ष वेळा फिरतं. आणि जे 60 वर्ष किंवा 90 वर्ष लाईफ जगायचे त्याच्या कर्माची तरतूद करतं. म्हणजे देवाने किती करून ठेवलंय बघा. या वेळेला सगळं शुद्ध आचार विचार सगळं पाहिजे. म्हणजे मग त्या मुलाचं जे जीवन होणार आहे ते चांगलं होणार आहे. पण हा डोहाळे लागले म्हणलं नवरा काय करतो म्हणजे डोहाळे जेवण करायचं म्हणजे सर्वांच्या पुढे करायचं, आनंद सेवन करायचं आहे, अन्न नव्हे. कोण डोहाळे लागले म्हटल्यावर काय करतो हळूच बेदाणे आणून देतो खोलीत खायला, है ना रे? काय आता राक्षस म्हणजे ते अन्न सेवन, ते तिथं आनंद सेवन होत नाही तर ते विषय सेवन होतं, वासना. आणि म्हणून ती मुलं झाल्या की वासना रूपाने वावर. असा साकार हे आमच्या डोक्यानं हे सगळं दादाने सांगितलं ना, लक्षात ठेवून मी तुम्हाला सांगतो किती करेक्ट लक्ष होते. सर्वांच्या समोर करायचं, उदबत्त्या रांगोळ्या घालून आनंद सेवन करायचा, डोहाजेवण करायचं. म्हणजे त्या बाळ्या याच्या झोपड्यावर बसून कोणी फुलाची आरास करायची. म्हणजे वातावरण कसं असायचं? आनंदमय. असा साकार करण्याचा नैसर्गिक देहधर्म स्त्रीचा आहे. जे अपत्य जन्माला यावयाचे आहे त्या जन्माला येणाऱ्या जीवाची या जगपरत्वे काय भूमिका आहे हे ज्ञान होणे कदापिही जरी शक्य नाही तरी त्याची लक्षणे याचे अनुमान निसर्गाने करून देण्यात चूक केलेली नाही. स्त्रीला गर्भधारणेनंतर डोहाळे लागतात. त्यावेळी अन्नसेवनापासून ते करमणुकीच्या विषयापर्यंत नाना प्रकारचे डोहाळे असतात. त्याचा जर आस्थापूर्वक विचार केला तर जन्माला येणाऱ्या जीवाचे लक्षण कोणते आहे हे अनुभवास येते. याला उदाहरण म्हणून पुराणाकडे बोट दाखवता येईल. सुभद्रेस जेव्हा गर्भधारणा झाली तेव्हा भगवान श्रीकृष्णांना तिने त्या काळातील युद्धातील बिकट रचना म्हणजे चक्रव्यूह कसा असतो याचे ज्ञान सांगावे अशी विनंती केली होती. ती चक्र व्यवहार कसं जायचं इथपर्यंत ऐकलं आणि नंतर पुढचं राहिलं. म्हणून अर्जुन गेला, तो अडकला बाहेर. अभिमन्यू सॉरी, त्याला बाहेर यायचं ज्ञान नव्हतं. या लक्षणावरून हे अनुमान निघाले की जन्माला येणारा मुलगा हा योद्धाच होणार. त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती किंवा आधुनिक काळातील स्वामी विवेकानंद यांच्या मातांना गर्भधारणेनंतर शिवपूजा व शिवव्रते करण्याची इच्छा झाली. या व्रतांची पूर्तता त्यांनी शुद्ध विचाराने व शुद्ध आचरणाने केल्यामुळे आचरण म्हणून आचरण शुद्ध पाहिजे. जे जीव जन्माला आले ते आजच्या काळापर्यंत अजरामर झाले आहेत. ही कार्ययोजना निसर्गाने स्वाभाविक करून दिल्यावर आपल्याला लागलेले डोहाळे यांची पूर्तता न करता ते डोहाळे आवरण्यासाठी स्त्रिया डॉक्टरकडे औषधोपचारासाठी जातात. त्यामुळे पुढे जन्माला येणाऱ्या मुलाचे अकल्याण हे आई उदरातच होते. लग्न ज्यांचे व्हायचे त्यांनी लक्षात ठेवायचं. स्त्रीची दुसरी दैहिक अवस्था अशी आहे की स्त्रीचे विवाहात कन्यादान झाल्यावर हे लक्षात ठेवा महत्वाचे. म्हणजे तिच्या पतीने तिचे जन्मकर्म स्वीकारल्यानंतर म्हणून त्याला
लग्नामध्ये काय म्हणतात तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ग्रहण. आता मला जे फोन येतात ते 100 लोकांच्याकडे हाच प्रश्न आहे. अन्नपूर्णा बालकृष्ण जागेवर नाहीत, घरात खूप प्रॉब्लेम, आणि नवरा पूजा करत नाही, बायका पूजा करतात. मी म्हटलं हे काय आहे, कोणी सांगितलं असतं? 100 मधले 90 लोकांच्याकडे ही परिस्थिती आहे. आता लग्नात पाणीग्रहण का करून घेऊन तो बायकोचं कर्म घेतल्यावर ह्याचं आधी कर्म आहेच आहे, प्लस बायकोचं कर्म आलं म्हणजे दुप्पट झालं. तर अशा ह्या डबल कर्माने तुमचं जीवन वेळ बाद होऊ नये म्हणून तुम्हाला गौरी हार पुजण्याच्या वेळी अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देतात, घर जागेवर राहा म्हणून. अन्नपूर्णा म्हणजे त्या बाईचं स्त्रीचं पती, आणि हा बाळकृष्ण लंगडा म्हणजे हा नवरा. त्या दोघांची त्यांनी पूजा करून हे कर्म आहे ते सेवा करून अनुकूल करून घ्यायचं आहे. बरोबर आहे, समजतं? म्हणजे ह्याच्या पुढे तुम्ही लग्नामध्ये अन्नपूर्णा बाळकृष्ण दोन्ही ठेवून त्याची पूजा नवऱ्यांनी करायची आहे, म्हणजे हे डबल कर्म आहे ते तुम्हाला अनुकूल होईल. आता तिचं कर्म तुम्ही का घेतलं तर तिला जी पुढं मुलं व्हायची आहेत त्या मुलाचं कर्म धारण व्हायला तिची जागा रिकामी पाहिजे म्हणून तिने कर्म ते शास्त्रपणे तुम्हाला दिलं. समजलं? बरोबर. तिच्या पतीने तिचे जन्मकर्म स्वीकारल्यानंतर ती जन्मकर्माची जागा जन्मजन्मांतर धारण करते. जन्मजन्म म्हणजे दुसऱ्याचा आत्मा तिच्या तिथे धारण होऊन तिला मूल होतं. जी जन्मजन्मांतराची जागा रिकामी होते त्या ठिकाणी जन्माला येणाऱ्या भावी अपत्याचा प्रवेश होतो. आता जे स्त्रीचे जन्मजन्मांतर आहे ते वर सांगितल्याप्रमाणे इच्छा वासनेचे स्थान आहे. त्या वासनातील अन्नमय वासना व जन्माला येणाऱ्या अपत्याचे शरीर धारणेचे प्रारंभिक तत्व म्हणजे पृथ्वी तत्व हे अन्न होय. अशा वेळी स्त्रीचे दैहिक माध्यम निसर्गतः असे अचूक कार्य करीत असते की अन्नाबद्दलच्या वासना व जीव प्रारंभिक अवस्थेमध्ये अन्नमय कोशात देहधारणा करणार आहे त्यातील दोष असे दोन्ही दोष ती स्त्री डोहाळे या अवस्थेमध्ये ओकारीद्वारे विमोचन करीत असते. म्हणजे जो जीव धारण होणार आहे तिथे त्याच्या ज्या बरोबर त्याच्या इच्छा वासना बळी टाकतील वासना त्या ओकारीद्वारे बाहेर टाकून चांगलं जीवन प्राप्त करून घ्यायचं. पण लोकांना डोळ्याला लागलेले लोकांना समजतील म्हणून काय करायचं, गोळ्या घेऊन बंद. आता लग्न झालंय म्हणले डोळ्याला लागणार आणि मुलं होणार, त्याच्यात लागायचा काय प्रश्न आहे. पण असं होतं, पण त्याचा परिणाम काय होतो, ते सगळे दोष आत राहतात आणि मग जन्माला आल्यानंतर ते मूल पहिल्यापासूनच आता बहुतेक प्रत्येक जन्माला आलेलं इन्क्युबेटरमध्ये तर ठेवा, इकडे तर घेऊन जावा, एक तिकडे घेऊन जा, हो की नाही? तर बरं आहे का मग त्याला. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या हितार्थ परमेश्वराने केलेली योजना म्हणजे गर्भधारणा अवस्थेपासूनच त्याच्या विकासासाठी म्हणजे अयोग्य अशा इच्छा वासना विकार हे त्या जीवाच्या पूर्वीच्या जन्मजन्मांतरात शिल्लक असतात त्याची पुनरावृत्ती जन्मास आल्यावर होऊ नये यासाठी डोहाळे हे लक्षण जन्माला येणाऱ्या अपत्याच्या व त्या स्त्रीच्या विमोचनार्थ आहे. म्हणजे होऊ द्यायच्या. आम्हाला फोन येतात उलट्या होतात फार काय, म्हणजे काय करायचं, सहन करा, ते उलट्या बंद करू नका, सगळं जाऊ दे, आणि अशी मुलं झालेली चांगलीच मुलं होतात. स्त्री जन्मात हे विमोचन अगदी स्वाभाविक अवस्थेत होत असते, पण इतके शास्त्रशुद्ध ज्ञान स्त्रियांना नसल्याने डोहाळे लागणे हे लक्षण कमीपणाचे वाटून 9 महिन्यात ज्या जीवाची धारणा पुढच्या भावी आयुष्याची म्हणजे 50 ते 75 वर्षांची करावयाची असते त्यातील त्या दोषांचे विमोचन न होण्याने हे दोष 9 महिन्यातील काळात धारण झालेल्या पंचतत्वाच्या देहाशी पूर्णतः एकरूप होतात. नंतर मूल झाल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग इज द बेस्ट दूध, पण तो काय करतात, ब्युटी जाऊ नये म्हणून ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत आणि ते आत राहिल्यामुळे मग गाठी होऊन कॅन्सर होतो. तर काय म्हणजे कुणी करतं, की देवाचा मार्ग कुणीकडे आणि आपला विचाराचा मार्ग. आता दुसरा गर्भधारणेसंबंधीचा महत्वाचा खुलासा असा आहे की आपल्या कुटुंबातील अनेक मुला मुलींचे लग्न कार्य
नोकरी धंदा व्यवसाय आदी त्यांच्या जीवनात योग्य वेळी होत नाही. हे अशी पुष्कळ उदाहरणं मला विचारलेली आहेत. म्हणजे काय सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतो म्हणजे वाचायला कळेल. आता लग्न झाल्यावरती पहिल्यांदा सगळ्यांना मुलगा हवा. कशा करता? वंशाला दिवा. आता सगळ्यांना तुमच्या इच्छेप्रमाणे सगळे दिवे हेच मुलंच झाली आणि कुणाला मुली झाल्या तर तुमच्या वंशाचे दिवे लागायचे कसे? म्हणजे देवाचा एक हिशोब आहे की इकडे 50 मुली झाल्या की इकडे 50 मुलं, म्हणजे हे कार्य चालावं. हे असं सगळं उलटं तिलटं करायचं. मग काय करायचं, नवऱ्याला मुलगा पाहिजे असतो, बायकोला मुलगी पाहिजे असती. आणि हे असे विचार त्या मुलात परिणाम झाल्यावर त्याला जन्माला भविष्यच नसतं. म्हणजे त्याचं कुठलंही धड काम होत नाही. त्याला जबाबदार कोण आहे? आई वडील. नंतर पहिली मुलगी झाली, समजा झाली, आता दुसरा मुलगाच व्हायला पाहिजे. तेव्हा मुलगी होती, म्हणजे पुन्हा काय झालं, पुन्हा बिघडलं. अशी उदाहरणं आली आहेत. मग आम्हाला काय होईल, ह्याला मुलीला खूप त्रास होतो. म्हटलं ही नवसाची आहे का? नवसाची नाही. मग काय पहिला मुलगा आहे का? मग पहिली मुलगी होती का? हो. मग दुसरा मुलगा व्हायला पाहिजे तर पण मुलगीच झाली, म्हणजे झालं ना कोण. मग निराकरण सांगितलं त्यांना लाईन लागते. असं कशाला का मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय? तुम्ही कोण ठरवणार? देवाच्या हिशोबामध्ये ढवळाढवळ केल्यानंतर हे असंच होणार. त्यामागे काय अज्ञात कारणे आहे हे न समजल्यामुळे ग्रहमान अनुकूल नाही किंवा पूर्वजन्मातील काही दोष यांच्या आड येत आहेत असा विचार करून त्याचे निरसन करण्यासाठी देवदेवतांपासून नवग्रह शांतीपर्यंत सर्व केले जाते. तरी ज्या कुटुंबातील व्यक्तींना हे अपयश भोगावे लागते त्याला कारण त्यांच्या जन्म उत्पत्तीचे होय. झाले असते त्यावेळेला दोघांचे विचार, एकाचा असा विचार, एकाचा तसा विचार. या जन्म उत्पत्तीस अनैच्छिक संतती असे म्हणतात. इच्छानसान झालेली. यास कारण त्या अपत्याचे जन्मदाते माता पिता असून ज्यावेळी हे विवाहित पतिपत्नी आपला वैवाहिक सुखाचा लाभ घेतात व नकळत जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा ते जागे होऊन विचार करते होतात. अशा वेळी दोघांची म्हणजे पतीची व पत्नीची वैचारिक अवस्था बिकट असते. अशा वेळी दोघांनीही धारण झालेल्या गर्भावस्थेस पूर्णत्वाने जन्म प्राप्त करून देण्याची संधी द्यावयाची किंवा नाही हे वेळीच ठरवावे. अनेक वेळा असे अनुभवास येते की झालेली गर्भधारणा पतीस हवी असते व पत्नीस नको असते. कधी पतीस नको असते व पत्नीस हवी असते. अशा ह्या परस्पर विरोधी मानसिक स्थितीचा आघात जन्माला येणाऱ्या अपत्यावर होत असतो. म्हणजे जे अपत्य दोघांपैकी एकाला हवे व एकाला नको अशी परिस्थिती असते. अशा वेळी नाईलाजास्तव धारण झालेल्या गर्भावस्थेतील जीवाला आपल्या पूर्वीच्या अनेक जन्मातील जे ऋणानुबंध जन्मप्राप्तीनंतर या जगात कर्तव्यार्थ व्यतीत करावयाचे असतात त्या ऋणानुबंधांचे हितसंबंध प्राप्त होणाऱ्या देहाशी त्याला जोडता येत नसल्याने ह्या मुलामुलींचे भाग्योदय आई वडिलांच्या पश्चात होत असतात. बघता बरेच बघतो आपण, वडील गेल्यानंतर त्यांचा उत्कर्ष होतो किंवा आई गेल्यानंतर. हे बघतो आपण, आम्ही सुद्धा बघितलं आहे, उदाहरणं सांगता येतील. असं करण्यापेक्षा काय होत आहे ना ते देवाची इच्छेने होऊन दे आणि जाऊ दे की. यासाठी योग्य वेळीच पती पत्नींनी आपली अडचण नीट समजून घेऊन पुढे जन्माला येणाऱ्या भावी अपत्याचा विचार करून जर उभयतांची इच्छा या जन्माला येणाऱ्या अपत्या आड येणार असेल तर निसंकोचपणे डॉक्टरकडे जाऊन सल्ला घ्यावा. आता बरेच जण लग्न झाला, नको जरा एन्जॉय करूया, इकडे जाऊया, काश्मीरला जाऊया, दिल्ली लंडनला जाऊया. अरे पण तो गर्भधारणा व्हायची किंवा ते काय व्हायचं त्याची एक वेळ ठरलेली आहे. ती जर तुम्ही टाळलीत तर पुढं काय होतं, पुढं मग नवस करावे लागतात होऊन दे म्हणून. म्हणजे हे कार्य कसं चाललं पाहिजे, निसर्ग परत चाललं पाहिजे, म्हणजे देवाच्या योजनेप्रमाणे, तरच ते बरोबर होणार. या ऋणानुबंधातील दोषा व्यतिरिक्त जी अपत्ये
आज समाजात आपल्याला अपंग स्थितीमध्ये दिसत आहेत, त्यांच्यातही काही प्रमाणामध्ये असेच दोष माता पित्यांकडून उपस्थित झालेले असतात. हा. आता ज्या पती पत्नींना ऐच्छिक अशी संतती झालेली असेल, हम्म. अशाने त्या मुलाच्या विकासासाठी केवळ दूध व धष्टपुष्ट होण्यासाठी टॉनिक्स देऊन त्याचा जरी दैहिक विकास केला तरी जन्माला आल्यापासून वय वर्षे 3 पर्यंत त्याचा आत्मिक विकास त्यानेच करून दिला पाहिजे. म्हणजे वजनाने त्याला घालून ते डॉक्टर आहे की ते एवढं गब्बूल आहे, म्हणजे काय हाडाबिडा लागतच नाही. किती वर्षाचा असेल तो? 5-6 वर्षाचा असेल ना, गब्बूल आहे. जेवढा देहिक विकास जास्त, देहिक वाढ जास्त, तेवढी आत्मिक कमी. म्हणून याची काळजी घ्यायला पाहिजे. देह तेवढाच पाहिजे. दैहिक आणि आत्मिक शक्ती बरोबर असतील 50-50%, तेव्हा ते मूल मान धरतं. पहिले नवीन झालं मान धरत नाही, म्हणजे त्याची आत्मिक शक्ती कमी असते. या दोन्ही 50-50% झालं की मूल मान धरायला लागतं. मग त्याला तुम्ही योग्य ते आहार घालून किती वजन पाहिजे, काय प्रमाण आहे त्याला. 6 महिन्याच्या मुलाचं एवढं वजन असावं. आता ते जास्ती असेल तर हे जास्त झालं की हे कमी होतं. असं हे अपत्य जे जन्म घेते त्या अपत्याच्या देहाबाहेर एक कवच उभयतांच्या विकार वासनेचे असते. ते जरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नसले तरी मागाहून त्या अपत्यास येणारी किरकोळ दुखणी यावरून त्याचे अनुमान अनुभवण्यास येते. यासाठी या वासना विकारांचे वलय बाजूला व्हावे म्हणून कुलोपासने स्त्री प्रसूत झाल्यानंतर 5व्या व 6व्या दिवशी 5वी व 6वीची म्हणजे सटवाईची पूजा सांगितली आहे. आजकाल बहुसंख्य स्त्रिया घराबाहेर प्रसूतीसाठी दवाखान्यात जात असल्याने हा विधी जरी होत नाही तरी तो घरातील कोणीही सुवासिनीने केला तरी चालतो. हा विधी असा आहे की पाटावर रक्तचंदनाने पृथ्वीतत्व हे ज्यांना माहीत नसेल त्यांनी स्वस्तिक काढावे. ते काढून त्यावर हळद कुंकू वाहून पाटाभोवती रांगोळी काढावी. त्या चिन्हावर गोड्या तेलाचा दिवा म्हणजे निरांजनात 2 वाती घालून त्या पेटवाव्यात. पाटावरील चिन्हासमोर 2 विड्यांची पाने, सुपारी, ₹1.25 ठेवून उकडलेल्या हरभऱ्याचा नैवेद्य वाटीत दाखवावा. म्हणून आपण काय म्हणतो, तुझ्या 5वीच्या घुगऱ्या मी खाल्ल्या आहेत, मला काय सांगतोस तू? त्या घुगऱ्या म्हणतात त्याला, हरभरे. या हरभऱ्यांना मीठ लावू नये. ही पूजा झाल्यावर दवाखान्यात जी स्त्री प्रसूत झाली आहे तिला हळद कुंकू लावावे व प्रसादाचे 4 हरभरे खाव्यास नेऊन द्यावे. आपण आता इथं 5वी 6वीची सटवाईची पूजा करताना प्रतिमंत्र अनुष्ठान लावतो आणि गोड्या तेलाचा दिवा लावतो किंवा वेड्या सुपारी ठेवतो. त्यानंतर मुलाचे बारसे 12व्या दिवशी व मुलीचे बारसे 13व्या दिवशी करावे. यासाठी शुभ मुहूर्त पाहण्याची जरुरी नसते. बारशाच्या वेळी जो नामकरण विधी व्हावयाचा असतो तत्पूर्वी अकस्मात अशा काही घटना म्हणजे त्या कुटुंबात 1-2 वर्षापूर्वी कोणी व्यक्ती दिवंगत झाली असेल तर तीच व्यक्ती पुन्हा जन्माला आली आहे असे समजून अनेक कुटुंबात अशा दिवंगत व्यक्तींची नावे मुला मुलींना ठेवतात. आजोबांचं नाव, आजीचं नाव ते नाही ठेवायचंय. पण जे कोणी कुटुंबात दिवंगत होतात ते इतक्या अल्प काळात जन्माला येऊ शकत नाही. कमीत कमी मेलेल्या माणसाला 60 वर्ष लागतात. हे जरी खरे असले तरी ज्या मुलांची नावे दिवंगत व्यक्तींची ठेवली जातात त्या मुला मुलींना दिवंगत झालेल्या व्यक्तीचे इहजगताशी संबंधित असलेले ऐहिक ऋणानुबंध जीवनारंभीच भोगणे भाग पडते. त्यामुळे जीवनारंभीच शरीर संवर्धन होणे व विद्या प्राप्त करणे ही जी मुला मुलींची कर्तव्य असतात त्याला ही ठेवली गेलेली नावे मारक होतात. तेव्हा चुकूनही अशी नावे न ठेवता योग्य अशी देवदेवतांची किंवा ज्या नावांचा उच्चार केला असता मंगल उच्चार तोंडातून होईल अशी नावे ठेवावी.
नामकरण विधीनंतर बाकीचा समारंभ आपण करताच, पण त्या दिवशी ज्या आपल्या कुलदेवता आहेत त्यांचे स्मरण करण्यासाठी विसरतात। यासाठी नामकरण विधीनंतर प्रथमतः आपल्या देवदेवतांसमोर उदबत्ती साजूक तुपाचे निरांजन लावून हिरव्या खणा नारळाची ओटी काढून ठेवावी। देवापुढे मांडलेल्या पाटावर या बाळ बाळंतिणीस बसवून ज्या आपताना तिला बाळंतविडा द्यावयाचा आहे त्यांनी तो तिला द्यावा। तत्पूर्वी ज्या कुटुंबातील ही स्त्री प्रसूत झाली आहे त्या कुटुंबातील सुवासिनीने पहिला बाळंतविडा तिला हळद कुंकू लावून द्यावा। यावेळी प्रसूत झालेल्या सुवासिनीची ओटी भरत नसतात, तर तो बाळंतविडा तिच्या हातात द्यावयाचा असतो। देवापुढे काढलेली ओटी घरातील सुवासिनीने स्थानिक देवतेच्या देवळात नेऊन द्यावी। बाळ बाळंतिणीने 6व्या महिन्यानंतर देवदर्शनास जावे। चला पुढच्या बुधवारी सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव